हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 6वी गणित, जे आपलं तिसरं प्रकरण आहे संख्यांच्या जगात त्याचा स्वाध्याय. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, या चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा तुमच्या मित्रांना. चला वेळ न घालवता तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. बघा मित्रांनो, काय दिलं आहे सुरुवातीला. अचूक पर्याय निवडा. -5 ही टिंबटिंब संख्या आहे मित्रांनो, पूर्ण, नैसर्गिक, पूर्णांक आणि अपूर्णांक. -5 आहे म्हणजे ही पूर्णांक संख्या आहे. इथे पूर्णांक लिहा. सेकंड, -5 आणि इथे 0 दिला आहे. तर मित्रांनो, कोणती संख्या मोठी आहे? ऑब्व्हियसली मित्रांनो, जर सर्व ऋण संख्यांपेक्षा 0 मोठी असते म्हणजे हे जे चिन्ह आहे ते इथे लिहिणार आहात. या पद्धतीने करून टाका. ओके फ्रेंड्स, पुढचा प्रश्न. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. मित्रांनो, 0 नैसर्गिक संख्या नाही आहे, कारण की नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होते म्हणजे हे चूक आहे. सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहेत. सर्व नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. 1 पासून सगळ्या संख्या पूर्ण संख्या आहेत म्हणजे हे बरोबर आहे. सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहेत. हे चूक आहे मित्रांनो, कारण की 0 ही पूर्ण संख्या जरी असली तरी ती नैसर्गिक नाही म्हणजे हे चूक. विरुद्ध संख्यांची वजाबाकी 0 असते आणि मित्रांनो हे बरोबर आहे. विरुद्ध संख्या आपल्याला माहिती आहे, त्यांची चिन्ह वेगळे असतात. -5 + 5 0, -10 + 10 0. ओके, आता पुढचा प्रश्न काय बघा. खालील 4 संख्या चढत्या क्रमाने लिहा. मित्रांनो काय बघा, 87 करोड 29 लाख 35,104, 87 लाख 87 करोड 39 लाख 27,401 ही 85 करोडपासून सुरुवात होते आणि 89 करोडपासून सुरुवात होते. मग मित्रांनो, लिहायची असेल तर आधी कोणती लिहिणार, तर ती या पद्धतीने लिहून टाका म्हणजे आपला वेळी वाचेल. बघा, आधी येईल 85 करोड 93 लाख 21,793, नंतर 87 करोड 29 लाख. बघा, 87 करोड 39 लाखपेक्षाही कमी आहे म्हणजे ही येणार, नंतर हिच्यापेक्षा मोठी ही येणार. 87 करोड 39 लाख 27,401 आणि शेवटी 89 करोड 51 लाख 23,307. पुढचा प्रश्न काय बघा. 1 ते 9 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी संख्या तयार करा. त्यांचे वाचन व शब्दात लेखन करून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या कोणती ते लिहा. मित्रांनो, 1 ते 9 हे अंक एकदाच वापरायचे आहेत. आता सर्वात लहान अंकी संख्या जर आपल्याला म्हणायची असेल तर ती नेमकी कोणती, तर पहिल्यांदा आपल्याला 1 लिहावं लागेल. नंतर मित्रांनो 2 येईल, नंतर 3 येईल, नंतर 4 येईल, नंतर 5 येईल. म्हणजे ती संख्या काय तयार होईल, 12,345. ही सर्वात लहान संख्या असेल. तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचं. ओके, आता आपल्याला त्याचप्रमाणे सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. आता मोठी संख्या तशी करणार, तर मित्रांनो उलट जाणार. सर्वात मोठी संख्या कोणती असते 1 आणि 9 मध्ये, तर 9 असते. मग इकडे येणार 9, नंतर येणार 8, नंतर येणार 7, नंतर येणार 6, नंतर येणार 5 झाले. मग ही काय झाली शब्दात 98,765. अशा पद्धतीने मित्रांनो ही संख्या जी तिथं आपल्याला लिहिता येते. 5 अंकी संख्या सर्वात लहान आणि सर्वात मोठी 1 ते 9 अंक वापरून. पुढचा प्रश्न बघूया. वहीवर संख्या पट्टी काढून त्यावर -5 -3 -3 7 या संख्या दाखवा. शून्याच्या उजव्या बाजू संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात आणि शून्याच्या डाव्या बाजू संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात. आता मित्रांनो, मी तुम्हाला इथे काढून दाखवतो. ओके, ही आपली आपण समजा संख्या रेषा काढली आहे. अशा पद्धतीने संख्या रेषा तुम्ही काढा. आता आपल्याला कोणकोणत्या संख्या विचारल्या आहेत ते लक्षात घ्या. आपल्याला विचारलेल्या आहेत, आपण खूप चालू आहे. तर पहिली संख्या आपल्याला मित्रांनो विचारलेली आहे -5 विचारली. -5 कुठे, मी इकडे खून करतो. ही -5. 3 इकडे 3 आहे, नंतर आहे -3 ही इकडे येणार आणि 7 जी की या बाजूला इकडे काढली मी 7. या ते संख्या तुम्ही दाखवू शकता. शून्याच्या उजव्या बाजूस 0 हा आहे मित्रांनो. उजव्या बाजूस या कोणत्या सगळ्या संख्या धनसंख्या आहेत. मी इथे लिहा धनसंख्या म्हणतात. धनसंख्या
ओके. आणि या बाजूला डाव्या बाजूला जर बघितलं आपण या बाजूला तर या सगळ्या ऋण संख्या असतात, ऋण संख्या. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने तुम्हाला तिथं लिहिता येईल. पुढचा प्रश्न काय बघा. पर्यावरण संरक्षणासाठी एकाच जिल्ह्याने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 69,27,762 एवढा खर्च केला. आर्थिक वर्ष 24-25 मध्ये 88,36,584 खर्च केला. तर दोन्ही आर्थिक वर्षातील एकूण खर्च किती झाला? वर्ष 23-24 पेक्षा 24-25 मध्ये किती अधिक खर्च झाला? आता फ्रेंड्स आपण हे सोडवूया. तर बघा सुरुवात कशी करणार. जे दिलं आहे ते आपण आधी लिहिणार. 2023-24 हे आर्थिक वर्षातील खर्च जो दिला आहे तो लिहिला. आणि 2024-25 या आर्थिक वर्षातील खर्च 88,36,500 तोही लिहिला. आता आपल्याला दोन्ही वर्षांचा खर्च काढायचा म्हणजे बेरीज करावं लागेल. बेरीजचं दिन आता 2 + 4 6, 6 × 12, 6 आणि 8 किती होतं? 14. चला 1 7 आणि 1 8 आणि 5 13. चला 1 14 झाले, हे 3 आणि 3 6 झाले, 8 आणि 16 1 17 झाले आणि पुन्हा हे 15 झाले. म्हणजे या पद्धतीने याचं उत्तर जे आहे आपल्याला काढता आलेलं आहे. मात्र त्याचं विधान जे ते आपण लिहायला हवं. आता हे नेमके किती आहेत बघा. आता बघा मित्रांनो किती आले? 1,57,64,346. हा आला टोटल खर्च किंवा दोन्ही वर्षातील खर्च. खर्च रुपये 1,57,64,346. आता 2024ला किती जास्त खर्च झाला तर याच्यात हे वजा करावं लागतील. तर वजाबाकी करूया. किती होतात बघूया. पुन्हा इकडे किती आहेत ती पण आपण लिहूया. आता यांची आपल्याला वजाबाकी करायची. ती वजाबाकी करूया. 4तनं 2 गेले 2, 8तनं 6 गेले 2, 5तनं 7 जात नाही म्हणून इकडनं आपण हातचा घेतला 15 झाले, इकडे 5 झाले, 15तनं 7 गेले 8, इथे पुन्हा इकडे 2, इकडे 15, 15तनं 7 गेले पुन्हा 8, 2तनं 2 गेले 0, 8तनं 9 जात नाही म्हणून इकडे गेले 18, इकडे येतील 7, 18तनं गेले 9, 7तनं 6 गेला 1. म्हणजे जे आले उत्तर किती आले बघा. त्याचं आपल्याला असं दिसतंय हे याचं उत्तर एवढा खर्च 2024-25 मध्ये जास्त झाला. तर असं लिहिता येईल 2024-25 मध्ये 19,08,822 रुपये खर्च अधिक झाला. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघूया. या पद्धतीने तुम्ही ते सर्च करू शकाल. आता मित्रांनो इथे आपल्याला दिलं आहे दिल्या चौकटीमध्ये 1 ते 9 संख्या अशा प्रकारे लिहा की प्रत्येक संख्या एकदाच येईल व त्यांची उभी आडवी तिरपी बेरीज समान येईल. आता मित्रांनो इथे बघा जे अंक उरलेले आहेत ते आपण बघूया. तर इथे उरलेला आहे 4 नाही आहे, कुठे 7 नाही आहे आणि 9 नाही आहे, नाही का. म्हणजे 4 7 आणि 9 आपल्याला भरायचे आहेत. तर मित्रांनो मी इथे 7 भरला, 7 आणि 2 9 6 15 झाले. इथे 15साठी किती भरावं लागेल? 5 आणि 1 6 म्हणजे 9 जर भरले तर हे पण 15 झाले. उरला आहे 4 तो इथे टाकला, 4 आणि 3 7 आणि 8 15. म्हणजे अशा पद्धतीने या आपल्याला सहज भरता येतात. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा.